नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी डॉक्टर स्मिता बोरा, आयुर्वेद तज्ञ. आज आपण चेहऱ्याची काळजी कशी घ्यायची याबद्दल बोलणार आहे. पण सुरुवात काय लावायचं यापासून करणार नाही मी, कारण एक डॉक्टर म्हणून मला हे तुम्हाला स्पष्ट करायचं आहे की चेहऱ्याची त्वचा ही फक्त एक बाहेरचा लेअर नाहीये बरं का. आपल्या शरीरात चालू असलेल्या सगळ्या घडामोडी किंवा जे काही तुमच्या शरीरातलं आरोग्य आहे त्याचं बाह्य दर्शन किंवा आरसा आहे. आयुर्वेदामध्ये रसरक्तधातू, पित्त, मन यांच्यावर त्वचेचं आरोग्य अवलंबून असतं हे सांगितलंय. आणि आधुनिक विज्ञानात सुद्धा गट स्किन ऍक्सिस किंवा स्ट्रेस हार्मोन्सचा त्वचेवर थेट परिणाम होतो हे सिद्ध झालेलं आहे. माझ्याकडे येणाऱ्या बऱ्याच पेशंट्सचा एक प्रश्न असतो बरं का, की आम्ही इतके क्रीम्स लावले, तुमचं औषधं लावली, सिरम्स वापरले, पण चेहरा का बरं सुधरत नाहीये. आणि हे प्रश्न आला की मला समजतं की चेहऱ्याची काळजी आहे ना ती उलट दिशेनं सुरू केलेली आहे या पेशंटनी. कारण पहिलं सूत्र आहे आयुर्वेदानुसार निदान परिवर्जन, म्हणजे चेहरा किंवा स्किन खराब का झाली त्याचं कारण ओळखून उपाय करायला पाहिजे. आजकाल चेहऱ्याची स्वच्छता किंवा काळजी म्हणजे काय तर वारंवार वेगवेगळे फेस वॉश वापरणं, स्क्रब वापरणं, क्रीम्स वापरणं, सिरम्स वापरणं असं झालंय. पण आयुर्वेदानुसार किंवा डर्मॅटॉलॉजीमध्ये सुद्धा त्वचेवर एक स्किन बॅरियर किंवा एक लेअर असतो. तुम्ही जर सतत असे केमिकल्स वापरत राहिलात, फेस वॉश करत राहिलात, तर त्वचा त्याला खूप जास्त सेन्सिटिव्ह होते आणि कधी खूप कोरडी किंवा कधी खूप ऑइली होते. तर या सगळ्यासाठीच काय करायचं, यासाठी आधी आपला स्किन टाईप ओळखा आणि त्यानुसार त्वचेची प्रायमरी काळजी कशी घ्यायची ते आपण आज आधी समजून घेऊया. तर आता पहिला प्रकार म्हणजे ज्यांची स्किन ऑइली असते, विशेषतः टीनएजर्समध्ये किंवा ज्यांची प्रकृती पित्ताची असते, उष्णता असते किंवा उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जणांची स्किन ऑइली होते. आयुर्वेदाच्या दृष्टीने पित्त वाढतं किंवा कफदोषाचा इम्बॅलन्स होतो, म्हणून मग ऑइली स्किनमध्ये पिंपल्स यायला लागतात, जळजळ, लालसरपणा दिसतो किंवा खाज यायला लागते. जेव्हा त्वचेतून एक्सेस सीबम आहे ते निर्माण व्हायला लागतं, तेव्हा तो एखादा इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स असू शकतो. आणि बरेचदा लोकांची सगळ्यात मोठी चूक काय होते की खूप ऑइली होतोय चेहरा म्हणून वारंवार फेस वॉश बदलत राहणं किंवा खूपदा ऑइल कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळी प्रॉडक्ट्स वापरणं किंवा चेहरा धुणं. पण जेव्हा तुम्ही खूप ऑइल कंट्रोल करायला जाता तेव्हा त्याला रिस्पॉन्स म्हणून त्वचा आणखी ऑइल तयार करायला लागते. याला रिबाउंड इफेक्ट म्हणतात. म्हणून ऑइली स्किनसाठी नेहमी मृदू, पित्तशामक, दाहशामक औषधं वापरायला हवीत. त्यातलं एक महत्वाचं औषध आहे कोरफड. कोरफडीमध्ये अँटी इन्फ्लमेटरी, सुदिंग गुणधर्म असतात आणि हे रिसर्चमध्ये सुद्धा मान्य झाले की कोरफड स्किनला खूप छान हायड्रेशन देते, त्याचा बॅरियर असतो ते रिपेअर करायला मदत करते. पित्तशामक आहे, जंतुनाशक आहे, त्याच्यामुळे ताजी कोरफड तुम्ही आठवड्यातून एकदा चेहऱ्यावर त्याचा लेप लावू शकता. खूप पिंपल्स असतील तर तुम्ही यामध्ये हळद थोडी मिक्स करू शकता. ज्यांना वारंवार पित्त होतं, उष्णता होते, काही हार्मोनल तक्रारी आहेत, पोटाच्या तक्रारी आहेत, पाळीच्या तक्रारी आहेत, त्यांनी कोरफड किंवा कोरफडयुक्त काही औषधं पोटात न घेणं हा सुद्धा खूप चांगला ऑप्शन आहे, ज्यामुळे रक्तशुद्धी होते आणि स्किन छान होते. औषध नंबर 2 ते त्रिफळा. याला आयुर्वेदात रसायन म्हटले. आवळा, हिरडा आणि बेहडा ही तीनही औषधं यातली जी आहेत ना ती जंतुग्न आहेत. पोटातून घेणं आणि लावणं या दोन्ही प्रकारांनी त्रिफळा शोधन करते, म्हणजे त्वचेची किंवा अंतर्गत संस्थेची शुद्धी करण्यासाठी, रक्तशुद्धीसाठी फार उपयोगी आहे. त्रिफळामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टीज असतात, त्यामुळे पिंपल्समध्ये किंवा ऑइली स्किनमध्ये याचा खूप छान फायदा होतो. तिसरं औषध कडुनिंब. कृमिघ्न म्हणून हे प्रसिद्ध आहेच. कृमिपित्त विषप्रणूत असं म्हटलं याला, म्हणजेच कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन, कृमी, पित्तामुळे होणारे त्वचाविकार, वारंवार लाल होणारे किंवा पस येणारे पिंपल्स यामध्ये कडुनिंबाचा खूप छान फायदा होतो. याचं अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीजवर खूप छान अभ्यास झालेले आहेत. म्हणून कडुनिंबाच्या पानांची पेस्ट किंवा पावडर तुम्ही फेसपॅक मध्ये वापरली तर त्याचा छान रिझल्ट दिसतो. उष्णता कमी करण्यासाठी, रक्तशुद्धीसाठी तुम्ही निंबाची ताजी पानं रोज चावून खाऊ शकता किंवा त्याचा रस किंवा त्याचं पाणी सुद्धा रोज घेऊ शकता. पुढचं औषध ऑइली स्किनसाठी आहे ते म्हणजे तुरटी. ही कषाय रसाची असल्यामुळे आकुंचन करते पोर्स आणि ऑइल कंट्रोल करते. तुरटीचा एकदम फाईन पावडरचा लेप तुम्ही लावू शकता, पण लिमिटेड वापरायचा हा लेप, कारण यामुळे स्किन खूप ड्राय होऊ शकते. म्हणून आठवड्यातून एकदा डायल्यूट करून तुरटी तुम्ही खूप ऑइली स्किनसाठी वापरू शकता. आता 5वं औषध ऑइली स्किनसाठी ते म्हणजे हळद. जे एक्स्ट्रा किंवा अनवॉन्टेड सीबम आहे ते स्वच्छ करण्यासाठी हळद उपयोगी आहे. ती पण अँटी मायक्रोबियल आहे, त्यामुळे तिथे इन्फेक्शन होत नाही हळद लावली की, वारंवार पिंपल्स येत नाही. म्हणून हळद आणि दही किंवा हळद आणि कोरफडीचा रस हा ऑइली स्किनसाठी एक छान लेप आहे. तसं तर ऑइली स्किनसाठी आपला फेस पॅक पण आहे बरं का.
यामध्ये तर बाकीची पण बरीच औषधं आहेत आणि ती अगदी योग्य प्रपोर्शनमध्ये, कॉम्बिनेशनमध्ये असल्यामुळे ऑइली स्किन ज्यांची आहे त्या व्यक्तींनी किंवा उन्हाळ्यात आठवड्यातून एकदा सगळ्यांनी एकदा किंवा 2-3 वेळा सुद्धा तुम्ही हा लावू शकता. तुमचं ऑइली किती आहे स्किन त्या प्रमाणात. आता दुसरा प्रकार म्हणजे ड्राय स्किन. हा आयुर्वेदाच्या दृष्टीनं वातदोष वाढलेला आहे. वात वाढला की त्वचेतली स्निग्धता कमी होते, इलॅस्टिसिटी कमी होते, मग फाईन लाईन्स दिसायला लागतात आणि एजिंग दिसायला लागतं स्किनवर. अशा वेळी ड्राय स्किनची काळजी घेताना फक्त मॉइश्चरायझर लावणं पुरेसं नाही, तर वातशामक, स्निग्ध आणि त्वचेला मुळापासून पोषण देणारी औषधं पाहिजेत. त्यासाठी औषध नंबर 1 ते आहे दूध. आयुर्वेदात याला स्निग्ध, वातपित्तशामक आणि पोषक म्हटलेलं आहे. मग ड्राय स्किनमध्ये त्वचेचा ओलावा कमी झालेला असतो, तेव्हा दूध तुम्ही लावण्यासाठी वापरलं तर त्वचा मृदू होते, ओलसर आणि स्टेबल पण होते. म्हणून ड्राय स्किनसाठी क्लिन्झिंग करताना किंवा लेप लावण्यासाठी दुधाचा उपयोग होतो. दुसरं औषध ड्राय स्किनसाठी ज्येष्ठमध. जेव्हा पित्त आणि वात हे दोन्ही बॅलन्स करायचे असतात तेव्हा खूप उपयोगी औषध आहे. विशेषतः वांग किंवा हायपर पिगमेंटेशन यामध्ये याचा खूप छान रिझल्ट दिसतो. यामध्ये जे कार्यकारी तत्व आहे ना ते मेलॅनिन तयार करणाऱ्या पेशींवर कंट्रोल करतं आणि त्यामुळे वांग किंवा काळपट डाग फिकट व्हायला मदत होते आणि यावर खूप अभ्यास झालेले आहेत. तर ज्येष्ठमधाचा लेप ड्राय स्किनसाठी खूप छान वरदान आहे अगदी. पुढचा ऑप्शन आहे बदाम तेल किंवा शुद्ध तूप. वात म्हणजे झीज. ज्यांची प्रकृती वाताची आहे, वय 40च्या नंतरचं आहे, त्यांना आवश्यक असणारा प्रोटेक्टिव्ह लेअर आहे ना तो कमी व्हायला लागतो आणि मग त्यामुळे त्वचा ओपन होते, बॅरियर कमी होतो आणि मग एजिंग दिसायला लागते. अशा वेळी मृदू आणि स्निग्ध औषध पाहिजे ज्यामुळे कोलॅजन तयार होईल. जेव्हा लिपिड रिच कोलॅजन किंवा लिपिड रिच सबस्टन्स तुम्ही त्वचेसाठी वापरता तेव्हा त्वचेचं एक प्रोटेक्टिव्ह लेअर असतो तो स्ट्रॉंग होतो. आता शुद्ध तूप मिळणं अवघड आहे, म्हणून त्याऐवजी ज्यांची स्किन खूप ड्राय आहे ते लोक नियमितपणे शुद्ध बदाम तेल वापरू शकतात. हे तेल सुद्धा घाण्यावर केलेलं असावं, ज्यामध्ये काही केमिकल प्रोसेस नाहीत आणि चांगल्या दर्जाचे बदाम यासाठी वापरलेले असावेत. कारण हे तेल म्हणजे व्हिटॅमिन ईचं पॉवर हाऊस आहे हे आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे त्वचेचं खूप छान पोषण होतं, मुळापासून नरिशमेंट मिळते आणि मग आतून ग्लो यायला सुरुवात होते. बदामाचं संस्कृत नावच आहे वातारी, म्हणजे जिथे जिथे वात आहे तिथे जाऊन तो वात कमी करण्यासाठी उपयोगी. म्हणून तुम्ही ड्राय स्किन असेल, वात वाढलेला असेल तर बदाम तेल पोटातून घेऊ शकता आणि लावण्यासाठी सुद्धा वापरू शकता. आता ज्यांची स्किन ड्राय आहे, हिवाळ्यामध्ये बाकीच्या सर्वांनी सुद्धा वारंवार कोरडा फेसपॅक लावू नये. त्याऐवजी दूध, तूप असलेली औषधं वापरावी. असा ड्राय स्किनसाठी आपण तयार केलेला सुवर्ण लेप आहे, ज्यामध्ये शुद्ध गाईचं तूप वापरलं जातं. त्यामुळे स्किन एकदम लहान मुलांसारखी कोमल होते. तुम्ही पण वापरून बघा आणि बघितला असेल तर कमेंट्समध्ये तसं कळवा सुद्धा. तर ही झाली ड्राय स्किनची काळजी. आता दोन्ही प्रकारची स्किन किंवा नॉर्मल स्किनसाठी वर्षभर चालेल असं काही रेडीमेड औषध आहे का? तर 100% आहे आणि ते तुम्हा सगळ्यांना माहिती पण आहे. ते सगळ्यांचं लाडकं औषध म्हणजे अरहमचं कुंकुमादी तेल. आता याच्याविषयीचा एक गैरसमज की हे एक कॉस्मेटिक आहे, पण तसं नाही. हे एक आयुर्वेदिक औषधी तेल आहे. यातलं केशर आहे ते वर्णीय आहे, मंजिष्ठा आहे ती रक्तशुद्धी आणि पिगमेंटेशन कमी करणारी आहे. याच्यामध्ये कमळ आहे, वाळा आहे, पित्त कमी करणार आहे, इन्फ्लमेशन कमी करणारं आहे. त्याच्यामुळे त्वचेचं इतकं सुंदर नरिशमेंट करतं हे औषध. कारण ही सगळी औषधं सूक्ष्मगामी आहेत, त्यामुळे त्वचेच्या प्रत्येक पेशीपर्यंत ही पोहोचतात. तिथली सूज, तिथले बिघाड सुधारायला मदत करतात. रोज रात्री फक्त एक 5 थेंब कुंकुमारी तेलाचा मसाज केला तर खूप छान रिझल्ट दिसतो आणि याचा आम्हाला हजारो पेशंटने आतापर्यंत फीडबॅक दिलेला आहे. दोन्ही प्रकारच्या स्किनसाठी हे खूप इफेक्टिव्ह आहे. आता मसाज करायला फार तेल किंवा फार वेळ किंवा काही विशेष टेक्निक सुद्धा लागत नाही. हळूवारपणे तुम्ही वरच्या दिशेनं मसाज केला गळ्यापासून वर सगळीकडे तर लिम्फॅटिक ड्रेनेजला मदत होते आणि फाईन लाईन्स कमी व्हायला मदत होते. खूप छान झोप येते कारण याच्यात सुगंधी औषध आहेत, त्यामुळे मन प्रसन्न होतं, डोकं शांत होतं आणि खूप छान झोप येते. त्याचा सुद्धा तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट दुसऱ्या दिवशी चेहऱ्यावर दिसतो. कारण ही सगळी औषधं आहेत ती चेहऱ्याला खूप छान नरिशमेंट देतात. अर्थात या सगळ्या काळजीबरोबर चांगली झोप, चांगला आहार, योग्य प्रमाणातलं पाणी, तुमची बाकीची जीवनशैली ही चांगली असणं सुद्धा चेहऱ्यासाठी महत्वाचं आहे. कारण तो तुमच्या आरोग्याचा आरसा आहे, तुमच्या मनाचा सुद्धा आरसा आहे चेहरा. म्हणून मन प्रसन्न असेल, शरीर निरोगी असेल तर चेहरा सुंदर दिसतोच. सध्या ना सोशल मीडियामुळे प्रत्येकाला वाटायला लागले की माझ्यात काहीतरी कमी आहे की काय. कोरियन स्किन बघून आजकाल भारतीय लोकांना सुद्धा तशी स्किन करावी असं किंवा तशी असावी असं वाटायला लागले.
पण हे नैसर्गिक नाहीये. जर तुम्हाला खरंच असं वाटत असेल ना, तर त्याचा अर्थ इतकाच की तुम्ही खूप जास्त वेळ स्क्रीन पाहतात. खरं तर तुमची स्किन जशी आहे तशी छान आहे, ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. ती निरोगी असणं, चमकदार असणं महत्वाचं. म्हणून स्किनचा रंग पूर्ण बदलणं, स्किनचं टेक्स्चर पूर्ण बदलणं शक्य नाही. कारण ती आपल्या प्रकृतीवर, आपल्या अनुवंशिकतेवर अवलंबून असते. म्हणून स्वतःच्या दिसण्याचा किंबहुना स्वतःच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीचा मनापासून आनंदानं स्वीकार करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. अशा पॉझिटिव्ह ॲक्सेप्टन्ससाठी तुम्हाला माझ्या खूप शुभेच्छा. आशा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. हे छोटे छोटे उपाय या औषधी तुम्हाला दैनंदिन जीवनात वापरता येतील आणि त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल अशी मला खात्री वाटते. यातले कुठले उपाय तुम्ही करून पाहिले ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओतून. शुभम भवतु. धन्यवाद.